स्वातंत्र्य हा शब्द आपण रोज उच्चारतो, पण त्यासाठी किती लोकांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण अर्पण केला होता हे आपण खरं जाणतो का? 15 ऑगस्टला आपण तिरंग्याला सलाम करतो, पण त्या तिरंग्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा हसत हसत भोगणाऱ्या एका क्रांतिकारकाची गोष्ट आज किती जणांना माहीत आहे? चला तर मग जाणून घेऊया त्या क्रांतिकारकाची गोष्ट. 28 मे 1883 साली नाशिक जिल्ह्यातील भगूर या छोट्याशा गावात एका मुलाचा जन्म झाला. नाव विनायक दामोदर सावरकर. लहानपणापासूनच त्यांना शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या कथा ऐकायला खूप आवडायच्या. तेव्हा त्यांच्या मनात एक विचार होता, भारत पुन्हा स्वतंत्र झाला पाहिजे. शाळेत असतानाच त्यांनी मित्रांना एकत्र करून देशभक्तीची शपथ घेतली. याच विचारातून पुढे अभिनव भारत या गुप्त क्रांतिकारी संघटनेची स्थापना झाली. त्यांचा विश्वास होता, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तरुणांमध्ये राष्ट्रप्रेम जागे झाले पाहिजे. पुढे शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले, पण तेथेही त्यांचे ध्येय बदलले नाही. लंडनमध्ये राहून त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांना एकत्र आणले. त्यांनी 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला. त्या काळी इंग्रज 1857ला फक्त बंड म्हणत होते, पण सावरकरांनी ठामपणे सांगितले, हे बंड नव्हते, हे भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध होते. हा विचार अनेक तरुणांच्या मनात स्वातंत्र्याची नवी ज्योत पेटवून गेला. पण इंग्रज सरकार त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून होते. 1910 त्यांना अटक करण्यात आली. त्यांना भारतात आणण्यासाठी जहाजाने नेले जात होते आणि तेव्हाच घडली इतिहासातील सर्वात धाडसी घटना. फ्रान्समधील मार्सलीस बंदरात सावरकरांनी जहाजाच्या छोट्याशा खिडकीतून समुद्रात उडी मारली. स्वातंत्र्यासाठी जीवाची पर्वा न करता त्यांनी किनाऱ्याकडे पोहण्याचा प्रयत्न केला. काही वेळासाठी ते इंग्रजांच्या तावडीतून सुटलेही, पण नंतर त्यांना पुन्हा पकडण्यात आले. आजही ही घटना त्यांच्या अदम्य धैर्याची साक्ष देते. पण यापेक्षाही कठीण परीक्षा त्यांची अजून बाकी होती. इंग्रजांनी त्यांना अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली. त्या तुरुंगातील जीवन म्हणजे अमानुष हाल, जड कामे, एकांतवास आणि मानसिक छळ. पण एवढ्या यातनांनंतरही सावरकर खचले नाहीत. कागद पेन नसतानाही त्यांनी हजारो ओळी कविता रचल्या, भिंतीवर त्या कोरल्या, पाठ केल्या आणि सहकाऱ्यांच्या स्मरणातून त्या पुढे जतन झाल्या. त्यांच्या मनात एकच विश्वास होता, शरीर कैद होऊ शकते, पण विचारांना कोणीही कैद करू शकत नाही. भारताचा स्वातंत्र्य लढा अनेक महान व्यक्तींच्या त्याग, संघर्ष आणि बलिदानातून यशस्वी झाला. महात्मा गांधींचा अहिंसेचा मार्ग, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे शौर्य, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचे बलिदान, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि असंख्य अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान. या सर्वांबरोबरच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे क्रांतिकारी विचार आणि त्यांचे कठोर त्यागही भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा महत्त्वाचा भाग आहेत. आज आपण मन मोकळेपणाने बोलतो, मत व्यक्त करतो, आपल्या देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवतो. हे सहज मिळालेलं नाही. यासाठी अनेकांनी आपला संपूर्ण आयुष्य राष्ट्राला अर्पण केलं. म्हणूनच स्वातंत्र्य दिन हा फक्त सुट्टीचा दिवस नाही, तो कृतज्ञतेचा दिवस आहे. आजच्या रांगोळीत मध्यभागी असलेला तिरंगा आपल्या स्वातंत्र्याचा अभिमान दर्शवतो. मधील अशोक चक्र आपल्याला सतत प्रगती, कर्तव्य आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते. बाहेरील शुभ्र पाकळ्यांची सुंदर रचना देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली अर्पण करते. तुम्हालाही या रांगोळीमागची कथा आणि माझा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे विचार आणि अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशा सुंदर, सुबक, मनमोहक आणि सोप्या रांगोळ्या आणि प्रेरणादायी कथा आणि सकारात्मक संदेशांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया एका नव्या रांगोळीसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.